भाव भुकेला हरी, तुला भाव भुकेला हरी, भाव भुकेला हरी, भाव भुकेला हरी. करीतो भक्ताची चाकरी. भाविकांनो, देवाला तुमच्या हृदयातलं प्रेम हवंय, श्रद्धा हवी आहे. तुमच्या नारळाची खडी साखरेची उदबत्तीची त्याला जरूर नाही. देवाचं आणि भक्ताचं काय नातं आहे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव हा निर्गुण निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार आप प्रभु राया. असा असणारा जगदात्मा, ज्याला रंग नाही, आकार नाही, रूप नाही, हा केव्हा साकार होतो? सगुण रूपानं या पृथ्वीवर केव्हा अवतरतो? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धर्म रक्षा वया अवतार घेसी. ज्या ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो, लोक अधर्मानं वागू लागतात, या पृथ्वीवर अत्याचाराचं ओझं होतं. भूमी कापे त्याच्या भारे. आणि त्यावेळेला धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधू संतांचा सांभाळ करण्यासाठी, आपल्या भक्तांना सांभाळण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताला सगुण रूपानं पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो. आणि असाच अवतार झालेला भगवान गोपाल कृष्ण परमात्मा. त्या गोपाल कृष्णाचं आणि सुदामाचं जे नातं होतं, तुमच्या समोर विषय सादर करीत आहे. सुदामाचे पोहे. त्या सुदामानं आपल्या मित्राच्या भेटीला जाताना ते घेतलेले मुठभर पोहे किती आवडीनं खाल्ले. पोहे सुदाम देवाचे, फक्के मारी कोरडेचे. देव प्रेमाचा भुकेलेला आहे. विषय सादर करीत आहे सुदामाचे पोहे. चित्त देऊन ऐका भाविकांनो. कृष्ण सुदामा की बचपन की बात है, कृष्ण सुदामा की बचपन की बात है. खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है. कृष्ण सुदामा के बचपन की बात है, कृष्ण सुदामा के बचपन की बात है. खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है. कृष्ण थे छोटे, सुदामा बड़े थे, ये कही गुरुजी से विद्या पढ़े थे, ये कही गुरुजी से विद्या पढ़े थे, ये कही गुरुजी से विद्या पढ़े. माझ्या माता पित्यानो, अरे जरी जगाचा मालक असला तर त्याला सुद्धा सद्गुरूच्या पायाजवळ सेवा करावी लागली. रामासे जरी का श्रीराम ठावा असता, तरी का शरण जाता वसिष्ठासी. रामाला वसिष्ठाच्या आश्रमात राहावं लागलं. गोपाल कृष्णाला संदीपान गुरुजीच्या आश्रमामध्ये लाकडं फोडावी लागली, पाणी भरावं लागलं, आश्रम झाडावा लागला. लक्षात असू द्या, असा सद्गुरूचा महिमा आहे. सद्गुरू सारिका असता पाठीराका हे म्हणणं सोपं नाही. सद्गुरूच्या सानिध्यात राहून सेवा करावी लागते. भगवंतानं आपलं देवत्व बाजूला ठेवलं. मी देव आहे हा विषय बाजूला ठेवला आणि आपल्या गुरुजीच्या आश्रमामध्ये पाणी भरलं, लाकडं फोडली. आणि त्या गुरुकुलमध्ये असताना, सद्गुरूच्या सानिध्यात असताना भक्त सुदामा आणि गोपाल कृष्ण परमात्मा. कृष्ण सुदामा की बचपन की बात है. आपल्या सौंगड्यासह, आपल्या गुरुबंधूसह गुरुजीच्या आश्रमात सेवा करत असताना काय घडलं ते ऐका मंडळी.
कृष्ण सुदामा की बचपन की बात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है। कृष्ण सुदामा की बचपन की बात है, कृष्ण सुदामा की बचपन की बात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है। कृष्ण थे छोटे, सुदामा बड़े थे। गोपाल कृष्ण वयानं लहान होते, सुदामा मोठा होता। कृष्ण थे छोटे, सुदामा बड़े थे, एक ही गुरुजी से विद्या पढ़े थे, एक ही गुरुजी से विद्या पढ़े थे, एक ही गुरुजी से विद्या पढ़े थे। अरे मानो ना मानो ये भागवत में बात है, मानो ना मानो ये भागवत में बात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है। कृष्ण सुदामा के बचपन की बात है, कृष्ण सुदामा के बचपन की बात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है। एक दिन गुरुजी ने उनको बुलाया, गोपाल कृष्णाला आणि सुदाम्याला हाक मारली संदीपान गुरुजींनी, ए कृष्णा इकडे ये, सुदामा तूही इकडे ये। एक दिन गुरुजी ने उनको बुलाया, लकड़ी लाने के लिए वन में पठाया, लकड़ी लाने के लिए वन में पठाया, लकड़ी लाने के लिए वन में पठाया। अरे स्वयंपाकासाठी सरपण नाही, तुमची गुरुमाय स्वयंपाक कधी करणार, जा जंगलामध्ये आणि लाकडं घेऊन या। एक दिन गुरुजी ने उनको बुलाया, लकड़ी लाने के लिए वन में पठाया, लकड़ी लाने के लिए वन में पठाया, लकड़ी लाने के लिए वन में पठाया। लकड़ी लाने वन में गए, हो गई बरसात है, मुसळधार पाऊस पडू लागला आणि या जगाचा मालक आपल्या सद्गुरूंची सेवा करत असताना त्या जंगलामध्ये पावसात भिजत भिजत लाकडं तोडत आहे। याला सद्गुरूचा महिमा म्हणतात मंडळी। अरे लकड़ी लाने वन में गए, हो गई बरसात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है। कृष्ण सुदामा के बचपन की बात है, कृष्ण सुदामा के बचपन की बात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है, खेला ही खेल में हो गई सारी रात है। कृष्ण सुदामा को भूख ने सताया, कृष्ण सुदामा को लाकडं तोडत असताना देवानं लाकडं तोडावीत, त्याची मुळी बांधावी आणि सुदाम्याच्या डोक्यावर उचलून द्यावी आणि सुदाम्याला सांगावं, सुदामा आश्रमामध्ये लाकडाची मुळी टाकून ये, मी दुसरी मुळी तयार करतो। सुदामा टाकून येई तोपर्यंत देवानं दुसरी मुळी तयार करावी। माझ्या माता पित्यानो, भूक लागलेली, वय लहान, सुदामा लाकडाची मुळी टाकण्यासाठी आलेला आहे आणि गुरुमाईनं सुदामाच्या चेहऱ्याकडे पाहिलं। सुकलेला चेहरा, तो चेहरा सांगत होता की मला भूक लागलेली आहे। त्या सुदाम्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि गुरुमाईच्या संदीपान गुरुजीच्या पत्नीच्या पोटामध्ये कालवा कालव झाली।
सुदामा मोठा आहे, त्याचा चेहरा सुकलाय तर माझ्या कृष्णाची काय अवस्था असेल. पण लक्षात ठेवा मंडळी, दारिद्र्य विद्वच्चनी, जिथं विद्वत्ता आहे, जिथं ज्ञान आहे, तिथं लक्ष्मी राहत नसते. आणि जिथं पैसा आहे तिथं वरचा मजला रिकामा असतो, तिथं सरस्वती राहत नसते. ही जगातली 7 दुःख आहेत. चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, हे कामिनीसी जरा. पद्मावीन तळे निरक्षर मुखी, जो साजिरा गोजिरात. तात्याला धन लोभ नित्य वसतो, दारिद्र्य विद्वज्जनी. दुष्टांचा पगडा महिपतिग्रही, ही 7 शल्ये मनी. ही जगातली 7 दुःख आहेत. त्यातलं एक दुःख, जिथं विद्वत्ता आहे, जिथं ज्ञान आहे, तिथं लक्ष्मी राहत नसते. संदीपान गुरुजीची दरिद्री. सुदाम्याचा सुकलेला चेहरा पाहिला, पण त्याला खायला देण्यासाठी घरामध्ये काही नव्हतं. 4-2 गाडगी खालवर केली उतरंडी मधली, एक मुठभर हरभरे मिळाले. गुरुमाईनं ते हरभरे सुदाम्याच्या हातात दिले आणि सांगितलं, सुदाम्या, अरे तू एवढा मोठा आहेस, तुझा चेहरा सुकलाय. माझ्या कृष्णाला किती भूक लागली असेल, माझ्या देवाला किती भूक लागली असेल. तू थोडे खा हे हरभरे आणि माझ्या कृष्णाला थोडे दे. कृष्ण सुदामा को भूकने सताया, चोरी से चना सुदामा ने खाया. चोरी से चना सुदामा ने खाया, चोरी से चना सुदामा ने खाया. ते मुठभर हरभरे हातात दिल्यानंतर सुदामा विचार करत आहे, दिलेत मुठभर, मी किती खाऊन त्या कृष्णाला किती देऊ. हे आपणच खाऊन टाकावे. जो एकटा खातो तो दरिद्री होतो. लक्षात ठेवा मंडळी, परमार्थातले काही सूत्र आहे. जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो कधी दरिद्री राहत नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या मुखात घास घालावा. शेजारी जेवलाय का नाही, आर्थिक परिस्थितीनं गांजलेला आहे, अडचणीत आहे, आणि तुझ्याजवळ तुला पुरून, तुझ्या कुटुंबाला पुरून शिल्लक राहील एवढं देवानं दिलेलं आहे. त्याला विचार, बाबा जेवलास का? नाही, चल माझ्याकडे, माझ्याकडे भरपूर आहे. दुसऱ्याच्या मुखात घास घालणं हा खरा परमार्थ आहे. चलता देव पूजले नाही पत्तरों से काम. चालत्या बोलत्या भगवंताची सेवा करा. अरे चलता देव पूजले नहीं पत्तरों से काम, जितने आत्मा पूजिये उतने ही शालिग्राम. कबीर महाराज म्हणतात, अरे दगड पूजण्यापेक्षा चालत्या बोलत्या भगवंताची सेवा करा. पत्थर पूजने से हर मिलता, तो मैं पूजू एक पहाड़. दगड पूजून जर देव भेटला असता तर मी एक डोंगरच पूजला असता. भली बिचारी चक्की बनी तो पिसखाये सब संसार. मूर्ती घडवायला जो दगड वाया घालवला, त्याचं जर जातं बनवलं तर या चालत्या बोलत्या भगवंताच्या संसारामध्ये त्याचा उपयोग होईल म्हणतात. माझ्या माता पित्यानो, आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं. राग आला मंदिर पाडात, मस्जिद तोडात. मंदिर तोड़ मस्जिद तोड़, वो तो सिर्फ मुझे का है, लेकिन किसी का दिल मत तोड़, वो घर खास खुदा का है, वो घर खास खुदा का है. ढूंढा जहान सारा, पाया पता तेरा नहीं, लेकिन जब लग गया तेरा पता तब मेरा पता नहीं. आणि म्हणून दुसऱ्याच्या मुखात घास घाला. जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो कधीही दरिद्री राहत नाही. लक्ष्मी त्याच्या घरात नांदते. आणि जो एकटाच खातो, दार लावून जेवायची ज्यांना सवय आहे ना, त्यांनी लक्षात ठेवावं, जो एकटाच खातो तो दरिद्री राहतो. सुदाम्यानं विचार केला, दिलेत मुठभर हरभरे, मी किती खाऊ आणि त्या कृष्णाला किती देऊ. कृष्ण सुदामा को भूकने सताया, चोरी से चना सुदामा ने खाया. चोरी से चना
हरभरे खात जंगलामध्ये आला. पाऊस मुसळधार चालू होता. एका झाडाच्या आश्रयाला गोपाल कृष्ण उभा होता आणि सुदामा तिथं येऊन पोहोचला. 4-2 हरभरे तोंडामध्ये शिल्लक राहिलेले. कृष्णाला चोरून हळूहळू खायचं काम चालू होतं सुदामाचं. कुडुम कुडुम असा आवाज आल्याबरोबर कृष्णानं सुदामाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि सुदाम्याला विचारलं, सुदामा काय खातोस मला सोडून? तर सुदाम्या काय म्हणतो देवाला, कृष्णा अरे खाता तो कुछ नहीं. मग आवाज कसला येतो, ठंडी के मारे मेरे दांत कड़कड़ात है, ठंडी के मारे मेरे दांत कड़कड़ात है. कृष्ण सुदामा के बचपन की बात है, कृष्ण सुदामा के बचपन की बात है. खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है, खेल ही खेल में हो गई सारी रात है. एक दिन गुरुजीने माझ्या माता पित्यानो त्याच दिवशी कृष्णानं सांगितलं, बोलून दाखवलं नाही सुदाम्याला, पण गोपाल कृष्णाच्या हृदयातून आवाज निघाला, लेका दोघं मिळून आपण गुरुजीच्या आश्रमात आहोत, गुरुकुल मध्ये आहोत आणि मला सोडून एकटाच खायला लागलास. तू दरिद्री झाल्याशिवाय राहणार नाहीस. आणि त्यानंतर उद्धवानं भगवान गोपाल कृष्णाला मथुरेला नेलं. कंसाचा वध झाला. पुढं कृष्ण द्वारकेचा राजा झाला. इकडं सुदाम्याचं लग्न झालं. हा पोरबंदर मध्ये राहणारा, या सुदाम्याचं गाव पोरबंदर, लक्षात ठेवा मंडळी. हा पोरबंदर निवासी, निरपेक्ष भक्ती करणारा, गोपाल कृष्णावर नितांत प्रेम करणारा, लहानपणीचा दोस्त. लग्न झालं. त्याच्या पत्नीचं नाव सुशीला. मी मगाशीच बोलून गेलो, दारिद्र्य विद्वज्जनी, विद्वान होतात, अयाचक भक्ती करणारा होता. गोपाल कृष्णाला प्रार्थना करायचा, देवा मला मोठे पण नको, मला श्रीमंत करू नकोस. बडा हुआ तो क्या हुआ जैसा लंबा खजूर, पंछी को तो छाया नहीं फल लगे आती दूर. खजुराचं झाड फार मोठं असतं, पण पक्ष्याला सावली नाही आणि फळ खावं म्हटलं तर जवळ नाही. बडा हुआ तो क्या हुआ जैसा लंबा खजूर, पंछी को तो छाया नहीं फल लगे आती दूर. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भूखा ना रहूं और साधू भी भूखा न जाए. माझ्या दारात आलेला अतिथी याचक तो रिकाम्या हातानं गेला नाही पाहिजे आणि माझं कुटुंब उपाशी राहिलं नाही पाहिजे, अशी प्रार्थना करणारा हा भक्त सुदामा. लग्न झालं. पत्नीचं नाव सुशीला, नावाप्रमाणे सुशील होती. नाहीतर नाव एक आणि लक्षण एक जगामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नाव लक्ष्मी आणि हातात कथिलाचा वाळा. नाव गंगा भागीरथी, पण पाणी प्यायला देत नाही. नाव शांती आणि सगळी जगाची कर्कशा. एका आईनं आपल्या मुलाचं नाव ठणठणपाल ठेवलं होतं. मुलं चिडवायची, अरे काय नाव तुझं ठणठणपाल ठणठणपाल. नाराज झाला, उद्विग्न झाला आणि रुसून निघाला. रस्त्यानं जात असताना एक बाई गवऱ्या वेचत होती. त्याच्या मनात आलं की ह्या बाईला विचारावं तुझं नाव काय ते. विचारलं, बाई तुझं नाव काय? तिनं सांगितलं लक्ष्मी. हा ठणठणपान मला विचार करतो, नाव लक्ष्मी आणि गवऱ्या वेचती. ठीक आहे, पुढे निघाला. एक भिकारी भेटला. त्या भिकाऱ्याला विचारला, रे तुझं नाव? माझं नाव धनपाल. नाव धनपाल आणि भीक मागतो लेकाचा. एक प्रेत चाललं होतं. अरे कोण मेलं? ही कुणाची अंत्य यात्रा आहे? म्हणे अमरसिंह चले गए. नाव अमरसिंग आणि मेला.
ह्यानं विचार केला, लक्ष्मी तो गौऱ्या बेची, भीक मांगे धनपाल, अमर सिंग तो चले गए सबसे अच्छा ठणठण पाल. ठीक आहे म्हणला, माझंच नाव. तसं नाव एक आणि लक्षण एक, पण सुदामाची पत्नी सुशीला नावाप्रमाणे सुशील होती. सुशीलो मात्र पुण्येन, शास्त्र सांगतो. सुशील म्हणजे महान पतिव्रता होती. अरे ज्याच्याजवळ धनधान्य संपत्ती ऐश्वर आहे, अशा पतीवर प्रेम करणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट नाही. ज्याच्याजवळ खायला अन्न मिळत नाही, वेळेवर कपडा मिळत नाही, आजारी पडलं तर दवाखान्यात न्यायची सोय नाही, अशा पतीवर देव समजून प्रेम करणं, त्याला खरं पातिव्रत्य म्हणतात. एकच वस्त्र होत त्या सुशीलाला, अंगावर घालण्यासाठी एकच वस्त्र होत, बदलण्यासाठी दुसरं वस्त्र नव्हतं. पण देवासारखं प्रेम करायची आपल्या मालकावर, सेवा करायची. पती पत्नी मिळून गोपाल कृष्णाचं भजन करायचे. सुदाम देवानी कथा सांगावी आणि समोर बसून सुशीलानं ऐकावी. रंगून जायची. मुलं झाली, पण 4-4 दिवस उपवासी राहायची वेळ यायची. चूल पेटायची नाही. दारिद्र्य विद्वज्जनी, फाटका संसार, पण तरी सुद्धा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या संत उक्ती प्रमाणे मोठ्या समाधानानं पती पत्नी राहत होते. देवाची आठवण करीत होती. एके दिवशी मुलांची चाललेली अवहेलना, उपासमार त्या सुशीलाला समाधान वाटेना. कथा ऐकून झाल्यानंतर आपल्या मालकाला म्हणाली की माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला. काय म्हणालीस सुशीला? अहो तुमचा तो मित्र, बालपणीचा मित्र गोपाल कृष्ण, मित्रांवर फार प्रेम करणारा, मित्रांसाठी चोऱ्या करणारा, अगोदर मित्रांना खाऊ घालायचा आणि मग आपण खायचा, असा असणारा तो तुमचा मित्र आहे, द्वारकेचा राजा आहे. तुम्ही जर त्याला भेटायला गेलात तर आपली ही अडचण दूर होईल, ही दारिद्र्यता नष्ट होईल, आपला संसार सुखाचा होईल. त्यावेळेला सुदाम्यानं आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि सुदामा म्हणाला, तुला माहित आहे ना सुशीला, अरे सहज मिला तो दूध बराबर. त्या गोपाल कृष्णाच्या दारामध्ये मी काही मागण्यासाठी जाऊ? नाही नाही, मी देवाला कधी मागणार नाही. माझी निष्काम निरपेक्ष भक्ती आहे. सुदामा म्हणतो, सहज मिला तो दूध बराबर. न मागता मिळालं तर ते दुधाप्रमाण आहे. सहज मिला तो दूध बराबर, मांग लिया सो पानी, अरे खींच लिया तो खून बराबर, ये संतों की बानी. सुशीला म्हणाली, मी काही तुम्हाला कृष्णाकडे मागायला जा असं म्हणते का? अहो त्याला भेटायला जा. हजारो डोळे असणारा तो जगदात्मा आहे. तुम्ही नुसतं दर्शनासाठी जा. तुम्हाला पाहिलं की सगळं सगळं त्याच्या लक्षात येईल आणि न मागता न सांगता करी सर्व काम, असं होईल. सुदाम्यानं विचार केला, आपल्या हजारो गोष्टी आपली पत्नी ऐकते, आपण दरिद्री असताना आपल्या सोबत आयुष्य घालवत आहे, मग तिची एक गोष्ट ऐकायला काय हरकत आहे? सुदामा जायला तयार झाले, पण जाता जाता म्हणाले, कल्याणी तू सांगतेस तर जातो मी द्वारकेला, पण मोकळ्या हातानं कसा जाऊ? माझ्या मित्राच्या भेटीसाठी जात असताना रिकाम्या हातानं जाणं हे शोभत नाही. माझ्या मित्राच्या भेटीसाठी जात असताना रिकाम्या हातानं जाणं हे शोभत नाही. घरात तर काही नव्हतं. शेजारणीकडे गेली आणि शेजारणीच्या घरातनं एक मुठभर पोहे आणले मागून आणि फाटक्या चिंदीमध्ये बांधून दिले. तांदळापासून तयार केलेले पोहे फाटक्या चिरगुटामध्ये ते गठोडं बांधलं आणि सांगा, मला माहित आहे हे मुठभर पोहे देताना तुम्हाला लाज वाटणार आहे, मनामध्ये संकोच निर्माण होणार आहे, पण सांगा की कृष्णा
तुझ्या वहिनीनं एवढंच दिलेलं आहे, समजून घेईल तुमचा मित्र. निघाला. वंश शुद्ध सप्तमी होती. गोपाल कृष्णाच्या भेटीसाठी ज्या दिवशी सुदामा निघाला, वंश महिना होता आणि शुद्ध पंधरवाड्यातली सप्तमी होती. थकलेलं शरीर, बरगड्या उघड्या पडलेल्या, डोळे खोल गेलेले, अंगावर फाटलेले कपडे, हातात काठी, आणि सुदामा निघालेला आहे, द्वारकेला निघालेला आहे. द्वारकेला जात असताना पत्नीनं विचार केला, माझ्या पतीला द्वारकेचा प्रवास करे तोपर्यंत भगवंता त्याचं रक्षण कर. भगवान सूर्याला प्रार्थना करत आहे, तूच सांभाळ. आणि मनाशी निर्धार केला, माझा पती गोपाल कृष्णाला भेटून परत आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही, पाणी पिणार नाही. द्वारकेकडे नजर लावून पत्नी अनुष्ठानाला बसलेली आहे आणि सुदामा निघालेला आहे. कृष्णाच्या लक्षात आलं की माझा मित्र सुदामा मला भेटायला येतो, पण इतक्या दूर त्याला चालणं होणार नाही, शरीरामध्ये शक्ती नाही. गरुडाला हाक मारली आणि गरुडाला सांगितलं सुदामाला घेऊन या. गरुडानं सुदामाला उचललं आणि थेट द्वारकेमध्ये आणून सोडलं. ते सुदामालाही समजलं नाही आणि त्या ठिकाणी माणसांची गर्दी दिसायला लागली. एक गाव आपल्याला रस्त्यात लागलं असा भास सुदामाला झाला आणि सुदामानं विचारपूस केली, अरे हे कोणतं गाव आहे? ही द्वारका आहे, भगवान गोपाल कृष्णाची द्वारका आहे. आपण द्वारकेमध्ये येऊन दाखल झालो याची खात्री पटली. आणि गोपाल कृष्णाचं घर कोणीकडे आहे? माझा मित्र गोपाल कृष्ण कुठं राहतो? लोक हसायला लागले. हा फटे हाल असणारा, अंगावर कपडा नाही, याच्या बरगड्या दिसतात, डोळे खोल गेलेले, आणि गोपाल कृष्णाचा द्वारकाधीश असणाऱ्या आमच्या द्वारकेच्या राजाचा हा मित्र. अरे असला कुठे मित्र असतो? विचारपूस करत राजवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये सुदामा आलेला आणि त्या प्रवेशद्वारावर जे द्वाररक्षक होते त्यांना विचारत आहे, माझा कन्हैया कुठं आहे? गोपाल कृष्णाला सांगा की कृष्णा, अरे तुझा बालपणीचा मित्र सुदामा आलेला आहे. द्वाररक्षक हसायला लागले. असला भिकारी, फटेहाल आणि गोपाल कृष्णाचा मित्र काहीतरी भीक मागण्यासाठी आलेला असेल. ते द्वाररक्षक त्याला म्हणतात, हे तुला काय पाहिजे असेल ते आम्हाला मागून घे. कृष्णाला भेटण्यासाठी आम्ही तुला आतमध्ये सोडणार नाही. काहीतरी मागण्यासाठीच आलास ना? त्यावेळेला डोळ्यामध्ये प्रेमाश्रू आहे आणि सुदामा सांगत आहे, नाही, मी गोपाल कृष्णाकडे काही मागण्यासाठी आलो नाही, मला काही नको आहे. फक्त एवढाच निरोप द्या की तुला भेटण्यासाठी तुझा मित्र आलेला आहे, सुदामा आलेला आहे. आतमध्ये निरोप गेला भगवंताला, देवा कुणीतरी सुदामा नावाचा ब्राह्मण आलेला आहे. फाटके कपडे आहेत, हातामध्ये काठी आहे, बरगड्या उघड्या पडलेल्या आहेत, डोळे खोल गेलेले आहेत, आणि अशा अवस्थेतला हा ब्राह्मण मी बालपणीचा गोपाल कृष्णाचा मित्र आहे, आणि देवाला सांगा की तुला भेटायला तुझा बालपणीचा मित्र सुदामा आलेला आहे, असा निरोप देत आहे. सुदामा आला. एवढा शब्द ऐकल्याबरोबर या जगाचा मालक, सृष्टीचा सूत्रधार, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही, तो जगन्नियंता सिंहासनावरनं तार दिशी उडी मारली आणि धावत निघाला त्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारात. दारामध्ये सुदामाला पाहिलं आणि कडकडून मिठी मारली. सुदामा, अरे काय तुझे हे हाल, काय तुझी ही दशा? देखी सुदामा की दिन दशा, करुणा करिके करुणा निधी रोये,
देव रडायला लागला आपल्या मित्राची ही अवस्था पाहून. मरण बरे बा दरिद्रता पोटी, मरणात दुःख थोडे दारिद्र्यतेत व्यथा असे मोठी. काय ही माझ्या मित्राची दशा आहे. संत तुलसीदास महाराज लिहितात, देखी सुदामा की दिन दशा, करुणा करिके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल से पगद होए. सुदामाचं स्वागत कसं केलं देवानं माहित आहे. सुदामाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूनं त्याची पाय धुतले. रुक्मिणी परात आणत आहे, पाणी घेऊन येत आहे, पण तिनं पाणी आणायच्या अगोदर कृष्णानं आपल्या डोळ्यातल्या प्रेमाश्रूनं आपल्या मित्राचे पाय धुतले. मंडळी आलिंगन दिलं, हाताला धरून राजवाड्यामध्ये आणलं, सिंहासनावर बसवलं, अभ्यंग स्नान घालायला सांगितलं, आपल्या पत्न्यांना बोलवलं राण्यांना आणि सुदामाला अभ्यंग स्नान घाला, सोन्याच्या चौरंगावर बसवलं. स्नान झाल्यानंतर पितांबर नेसायला दिला आणि पलंगावरती झोपून जेवण झाल्यानंतर गोपाल कृष्ण परमात्मा आपल्या मित्राची चरण सेवा करत आहे, पाय दाबत बसलेला आहे आणि विचारत आहे, मित्रा माझ्याकडे येताना तुला फार त्रास झाला नाही. तुझ्या पायामध्ये चपला नाहीत, रस्त्यानं काटे मोडले असतील तुला. पायातले मोडलेले काटे गोपाल कृष्ण परमात्मा काढू लागला. सगळे काटे निघाले पण एक काटा निघेना. रुक्मिणीला सुई आणायला सांगितली, तिला सुई आणायला थोडा उशीर झाला तर गोपाल कृष्णानं आपल्या मित्राच्या पायातला काटा दातानं काढला. मंडळी दातानं काढला आणि सेवेला सुरुवात केली. बोलत असताना विचारलं, मित्रा सुदामा लग्न झालं का नाही तुझं. माझी भाभी कशी आहे. कृष्णा लग्न झालं, मला मुलं झाली, तिच्या आग्रहामुळेच मी तुला भेटायला आलो. कशी आहे माझी भाभी. अरे हो तो सुशीला आहे. मग का आणलं नाहीस तिला सोबत. माझ्या भाभीनं माझ्यासाठी काय दिलेलं आहे. लाज वाटायला लागली. मला सोन्याच्या चौरंगावर स्नान घातलं, पितांबर नेसायला दिला आणि त्या फाटक्या चिंध्यामध्ये बांधलेले पोहे मी आता देवाला कसे देऊ. लपवून ठेवायला लागला ते पोह्याचं गठोड. कृष्णानं हिसकावून घेतलं, कारण नियम आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देव भक्ताला देतो पण अगोदर भक्ताकडून घेतो, हा न्याय त्याच्या जवळ आहे. अरे काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीला. दुर्वास ऋषी पांडवांना त्रास देण्यासाठी आलेला आहे, हजारो शिष्य बरोबर. सूर्यदेवानं एक थाळी दिली होती वनवासात असताना. त्या थाळीची पूजा केली की लागल तेवढं अन्न त्याच्यातून निर्माण व्हायचं. पण एकदा थाळी धुतली की पुन्हा दुसऱ्या दिवशीच असा नियम होता. दुर्वास ऋषी आलेला आहे, थाळी धुवून ठेवली होती आणि दुर्वास ऋषी जेवायला मागत आहे. त्याला जेवण किती लागायचं तुम्हाला माहित आहे. 60,000 खंडे अन्न लागायचं दुर्वास ऋषीला, हजारो शिष्य. काय करावं, धर्म संकटात सापडली ही मंडळी आणि गोपाल कृष्णाचा धावा केला द्रौपदीनं. भगवंता गोपाल कृष्णा, आता तुझ्याशिवाय आमची लाज कुणी सांभाळू शकणार नाही. धावत आला, हाक मारल्याबरोबर धावत येतो आणि द्रौपदीला काय म्हणत आहे आल्याबरोबर, हे द्रौपदी मला भूक लागली, अगोदर काहीतरी खायला दे. अरे देवा, अरे तू दुर्वास आलेला आहे, त्याला जेवण द्यायचंय, त्याच्यासाठी तुला बोलावलं. ही थाळी धुवून ठेवलेली आहे, काही शिल्लक नाही, काय देणार तुला ते बाकीचं काही सांगू नको, मला अगोदर खायला दे. कारण देवाचा नियम आहे, घेसी तेव्हा देसी. हा बघ बघ काहीतरी असेल. त्या थाळीला एक भाजीचं खरकट पान चिकटलं होतं. देवा एवढं पान आहे, दे इकडं. एक भाजीचं खरकट पान देवानं खाल्लं आणि मग हजारो खंडे अन्न तयार करून दिलं. घेसी तेव्हा देसी ऐसा अससे उदार.
काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीला, मागे भाजी पान द्रौपदीला. आता सुदाम्याला द्यायचंय. त्याची ती दरिद्र दशा पाहून पोटात कालवा कालव झाली देवाच्या. पण घेसे तेव्हा देशी, आणि म्हणून चिरगुटामध्ये बांधलेले पोहे ती पोटली गोपाल कृष्णानं हिसकावून घेतली आणि सोडून पाहिलं तर मुठभर पोहे आहे. एक घास खाल्ला गोपाल कृष्णाने. तेवढ्यात रुक्मिणी आली, सत्यभामा आली. देवा तुम्हीच खाता आणि आम्हाला. देवाच्या हातातनं त्याने हिसकावून घेतलं. कारण रुक्मिणीला माहित होतं एक घास खाल्ला की द्वारका त्याला देऊन टाकणार आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे मुठभर पोहे जर खाल्ले कृष्णानं तर त्रैलोक्याचं राज्य दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून गोपाल कृष्णाच्या हातातले ते मुठभर पोहे हिसकावून घेतले. एकच घास खाल्ला तर दुसरी द्वारका निर्माण करून दिली. सुदाम नगरी नावाची सोन्याची नगरी. आयसा आससी उदार माझ्या माता पित्यानो. त्या मुठभर पोह्याची देवाला काय खायला दिलं याची त्याला गरज नाही, याची गरज नाही त्याला. ते किती प्रेमानं दिलं, किती श्रद्धेनं दिलं. देव थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. हृदयामध्ये भाव नसेल तर ज्ञानोपाराया सांगतात, भावे विन भक्ती बळे विन शक्ती बोलू नये. हृदयामध्ये श्रद्धा नसेल, अर्थाविन पोथी वाचूनी काय. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, बळे विन शक्ती बोलू नये. हा सुदामा आपल्या पत्नीच्या आग्रहामुळं द्वारकेला येऊन पोहोचला. गोपाल कृष्णाच्या राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदात पितांबर नेसलेला आहे, पलंगावर झोपलेला आहे. स्वतः गोपाल कृष्ण चरण सेवा करत आहेत. आपल्या राण्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझ्या मित्राची सेवा करा. पाची पक्वान्नाचं जेवण. माझ्या माता पित्यानो, देवाचं भजन केल्यानंतर हा लाभ पदरामध्ये पडतो. लक्षात असू द्या. धन्य आहे ती वाणी की देवाच्या भजनाशिवाय दुसरं काही बोलू शकत नाही. एका देवाविन काही आता बोलणेच नाही. धन्य आहेत ते हात रात्रंदिवस देवाच्या भगवंताच्या सेवेमध्ये. धन्य आहेत ते कान की देवाच्या भजनाशिवाय दुसरं काही ऐकायला तयार नाही. तुकोबारायांचा अभंग आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. भगवंताचं भजन करा. इंद्रियाला ताकीद करतात. मना तेथे धाव घेई. हे चंचल मनात वाऱ्यापेक्षाही चंचल असणार असं माणसाचं मन. आता मुंबईमध्ये आहोत आपण. एका क्षणात दिल्लीला जातं, एका क्षणात कलकत्त्याला जातं, एका क्षणात बेंगलोरला जातं, एका क्षणात त्रैलोक्याचं भ्रमण करून पुन्हा जाग्यावर येतं. असं असणार चंचल मन. त्या चंचल मनाला तुकोबाराया सांगतात, हे चंचल मनात, मना तेथे धाव घेई, राही विठोबाच्या पायी. मन मासी सारखं आहे. तुम्ही पहा, सण असावा सण, पाची पक्वान्नाचा स्वयंपाक करतात. भातावर बसल मासी, पुरणपोळीवर बसल, भज्यावर बसल, पापडावर कुरडईवर बसल, आमटीवर बसल. लहान मुलं असतात घरात, दात येत असतात, त्यांना जुलाब चालू असतात. त्या लहान बाळानं कुठंतरी शी केलेली असली तर त्याच्या मसाल्यावर जाऊन बसल.
आणि तिथून उठली. एखादा माणूस जेवायला बसला की त्याच्या होटावर येऊन बसल. तिला लायसन काढावं लागत नाही आणि तिकीट काढायची गरज नाही. पण सगळ्या वस्तूवर बसणारी मासी कुणी पाहिली का मंडळी? चटदिशी उठली आणि चुलीमध्ये बिस्तवावर जाऊन बसली. नाही, तिला माहित आहे मी जर विस्तवावर बसले तर धाम परमम मम, विस्तूरूप झाल्याशिवाय राहणार नाही. तसं मनाला माहित आहे, सगळ्या ठिकाणी भटकणारं मन, सगळीकडे पळणारं मन, तमाशाला जातं, सिनेमाला जातं, नाटकाला जातं, ऑर्केस्ट्राकडे जातं, सगळीकडे बोंबलत फिरतं. पण मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पायाजवळ थोडस एकाग्र व्हावं, त्या मनाच्या जीवावर येतं जीवावर. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात, मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. आणि अशा सर्व नियमानं युक्त असणारे सुदामदेव, मुखानं देवाचं भजन, कानानं भजनाचं श्रवण, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहणं, सर्व शरीरानं एकाग्र होऊन त्याची सेवा करणं, असा हा गोपाल कृष्णाचा परम मित्र द्वारकेला पोचलेला आहे. सुदाम्याला वाटायचं इथंच मुक्काम करावा, पण विचारलं तर पाहिजे, देवा येतो आता. विचारल्याबरोबर कृष्णानं सांगितलं काही हरकत नाही, निघा. मनामध्ये खजील झाला, 4-2 दिवस तरी मुक्कामाला ठेवून घेईल असं वाटत होतं. पण कृष्णानं विचार केला, मी जर सुदाम्याला ठेवून घेतलं तर तिकडं भाभी वहिनी उपवासी राहील, सुदामा तिथं गेल्याशिवाय अन्न खाणार नाही, आणि म्हणून याला ठेवून घेणं बरं नाही. जा म्हणून सांगितलं. पण जाताना कृष्णानं सांगितलं, ती पितांबर सोडून ठेव आणि तुझ्या फाटक्या चिंध्या घाल. आणि त्या फाटक्या चिंध्या घालत असताना मोठं दुःख झालं की माझ्या मित्रानं असं काय केलं. पितांबर सोडून घेतला. चिंध्या घालत असताना कृष्णानं आठवण दिली, सुदामा लहानपणीची मला फार आठवण येते. तू खेळायला येत नव्हतास, मी हाताला धरून तुला ओढत ओढत घेऊन जायचो, तरी तू खेळत नव्हतास. आपल्या गुरुकुलमध्ये असताना आपण लाकडं तोडायला गेलो, मुसळधार पाऊस पडत होता, झाडाखाली थांबलो, तू हरभरे खात होतास, मला चोरून हरभरे खाल्लेस आणि म्हणूनच दरिद्री झाला. सुदामा ब्राह्मण कैसा दरिद्री पिडला, मुष्टी पोहे घेऊन यात त्याच्या भेटी लागी गेला. मुठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. माझ्या माता पित्यानो, निघाला सुदामा. निरोप घेतला, भगवंतानं हृदयाशी धरलं, आलिंगन दिलं, निरोप दिला आणि सुदामा आपल्या नगरीला येऊन पोहोचला. सोन्याची नगरी चमकायला लागली, लकलकायला लागली. गुराख्यांना विचारलं, अरे हे कोणतं गाव आहे? म्हणे हे सुदाम नगरी आहे, सुदामपुरी आहे. सुदामपुरी काय भानगड आहे, माझा रस्ता तर चुकला नाही. ज्या ठिकाणी आपलं झोपडं होतं तिथं सुदामा आला. येऊन पाहतो तर झोपडी नाही. कुणी माझी गरीबाची झोपडी उचलून नेली कुणास ठाऊक. त्या ठिकाणी मोठा राजवाडा होता, सोन्याच्या पत्र्यानं मडवलेला. अरे माझी झोपडी कुठे गेली? तेवढ्यात सुशीलाला समजलं सुदामदेव आलेले. धावत आली आणि आपल्या नवऱ्याचं स्वागत केलं, दर्शन घेतलं आणि सांगितलं, तुमच्या मित्राच्या गोपाल कृष्णाच्या कृपेमुळं हे वैभव निर्माण झालं. आणि सुदाम्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. देवा, एवढ्या ऐश्वर्यात द्वारकेचा राजा झालास तरी या भिकारी दरिद्री मित्राला विसरला नाहीस. भान हरपलं नाही तुझं. देव आपल्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताला आपलं देवत्व बाजूला ठेवून त्याच्यासाठी वाटेल ते काम करतो, वाटेल ते काम करतो. माझ्या माता पित्यानो, मी सांगत असतो, हो हो, भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी, देवाला भक्तावर कृपा करण्यासाठी तो उतावीळ झालेला आहे.
वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ पोहे सुदाम देवाचे फक्के मारी कोरडेचे. कोरडे पोहे खाल्ले मोठ्या आवडीनं आणि सोन्याची नगरी दिली. त्याप्रमाणे देवावर प्रेम करा, निष्काम प्रेम करा. देव मोठा थोर मनाचा आहे. देव थोर थोड्यासाठी देतो फार. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. धुतो अर्जुनाचे घोडे सदा राहे मागे पुढे. धुतो अर्जुनाचे घोडे सदा राहे मागे पुढे. टाकी अंगणात सडे. जनाबाई भांडे घासायला बसली तर देव भांडे धुवायला बसायचा. लक्षात ठेवा. अरे तुम्हाला वेळ कुठं आहे? देव किती मोठा आहे आणि तुमच्यावर कृपा करण्यासाठी किती आतुर झालेला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सवड कुठं आहे मंडळी? जरा देवाकडे बघा. कुणा कुणाची कामं केली. तू अर्जुनाचे घोडे सदा राहे मागे पुढे. टाकी अंगणात सडे, टाकी अंगणात सडे घालून या काज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे. त्याप्रमाणे त्या सुदाम देवाच्या प्रेमासाठी, आपल्या बालमित्राच्या प्रेमासाठी एक खास पोहे खाल्ले आणि सोन्याची नगरी बहाल केली. सोन्याची नगरी बहाल केली. माझ्या माता पित्यानो, मी सांगत असतो नेहमी कार्यक्रमात, देव भक्ताची कापड पाहत नाही, त्यानं किती रुपये मीटरचा कपडा अंगामध्ये घातलेला आहे याची त्याला जरूर नाही. भगवान मानव के वस्त्र नहीं देखते, हृदय देखते. हृदयामध्ये किती प्रेम आहे ते देव पाहतो. हा माणूस किती गोरा गोमटा आहे, नाका डोळ्यानं तरतरीत आहे का त्याची त्याला जरूर नाही. तो देवावर किती प्रेम करतो. ढाई अक्षर प्रेम के पढे तो पंडित होय. गाडीवर पुस्तकं वाचली, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहेत, पण हृदयामध्ये जर प्रेम नसेल तर शून्य किमतीचं आहे. आणि म्हणून जे सुदाम देवानं गोपाल कृष्णावर प्रेम केलं, त्या प्रेमाचा नफा जो आहे, तो प्रेमाचा नफा म्हणजे सुदाम देवाला दिलेली सोन्याची नगरी. एकदा भजन करा मंडळी, मस्त भजन करा, हातानं टाळी आणि मुखानं भजन. राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, मोहन मुरलीवाला, मोहन मुरलीवाला, राधे गोपाला